कालच निवडणूक आयोगाने निर्णय घेतला, निवडणुका 20 तारखेला गेल्या, 21 तारखेला मतमोजणी होणार, निकाल लागणार. हे सगळं ठीक आहे. लोकशाहीचा आम्ही आदर करतो, लोकशाही या उत्सवाचा आम्ही निश्चितच. उद्या जरी मतदान झालं असतं तरी महाविकास आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही लढण्यास तयार होतो, निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार होतो. पण आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, स्वागत करतो. पण आता बघा, कमळा या निशाणीवर जे उमेदवार आहेत, त्यांनी जे घड्याळाचे उमेदवार आहेत त्यांच्यावर कोर्टात जाऊन दावा दाखल केला, इतर उमेदवारांवर केला. त्यांचे जे खाली उमेदवार आहेत कमळ चिन्हावर आणि काय त्यांची कोणती चिन्ह अजून छत्री, या उमेदवारांनी त्यांच्या समोरच्या उमेदवारांवर दावे दाखल केले अपील केल्यामुळं. आणि आता जे घड्याळ चिन्हावर उभे आहेत त्यांनी आमच्या सगळ्यांवर पुन्हा अपील केली, दावे दाखल केले. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये नुकसान जे झालं दोघांच्या वादामध्ये, ते झालं बाकीच्या उमेदवारांचं, बाकीच्या पक्षांचं. आणि जे मतदार उद्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी ज्यांनी मनामध्ये कुठल्या उमेदवाराला मतदान करायचं ते ठरवलं, त्यांचं अपेक्षा भंग झाला, मतदाराची चेष्टा झाली, मतदाराचा अवमान झाला. मतदार राजा हो, मी तुम्हाला आव्हान करतो, आजच्या घडीला याच वेळेस अजून निवडणुका व्हायच्यात, मतदान व्हायचंय. आजच हे दोघ जण एकामेकाच्या विरोधात जात आहेत, एकामेकाच्या विरोधात कोर्टात जाऊन अपील दाखल करतात. आजच इतके कोर्टापर्यंत जाण्यापर्यंत त्यांचे भांडणं जातात. तर उद्या यांच्यापैकी जर एखादा उमेदवार निवडून आला तर हे एकमेकाला कामं करून देतील का, हाच मोठा प्रश्न आहे. दादाचा उमेदवार निवडून आला का इकडे भैयाचे माणसं नाराज होणार, ते पुन्हा कोर्टात जाणार. म्हणजे त्यावेळेस लोकहिताची कामं होणार नाही. किंवा भैयाचा माणूस जर निवडून आला नगराध्यक्ष म्हणून, तर दादाचे माणसं कोर्टात जाणार. म्हणजे जैसे ते वैसे, पुन्हा वाद, पुन्हा कोर्ट कचेऱ्या, पुन्हा सगळ्या गोष्टी, पुन्हा सगळ्या तमाशा. आणि सगळी लोकविकासाची कामं, लोकहिताची कामं, समाजहिताची कामं, बाजारपेठ पुन्हा एकदम ठप्प होणार. या फक्त एकामेकांच्या कुरवड आहे. मग आता माझ्या मतदार राजा हो, या दोघांपैकी आपण कोणाला मतदान करणार करूच शकत नाही. कारण आजच निवडणुकीच्या आधीच इतके भांडतात, कोर्टापर्यंत जातात. आम्हाला सुद्धा नोटिसा पाठवल्यात प्रत्येक उमेदवाराला. आम्ही नाही जाऊ शकत ना, आम्ही नाही यांच्या विरोधात अपील करू शकत ना, कारण आम्ही लोकशाहीचा आदर करतो. तितकी आमची ताकद आहे. यांच्याकडे यंत्रणा, पैसा, सगळ्या गोष्टी, कारखान्याचा पैसा. पण वाटोळं होतं ना हो. आज बाजारपेठ सोमवार आहे. आज अक्षरशः कुठलाही शेतकरी इतका भयभीत झाला, निवडणुका पुढे ढकलल्या करताना कळले, वाद झाले त्यांचे, एकामेकावर कोर्टात गेलेत, बाजारपेठ ठप्प झाली, व्यापारी घाबरलाय. मोठमोठ्या सभा घेतात, एकामेकाच्या विरोधात अपीलमध्ये जातात, फक्त दिखावे तुमचे होतात, पण नुकसान हे बाजारपेठेचं होतंय. का लक्ष देत नाही यांच्या? मतदार राजा, तुझ्या मतदानाचा अपमान होतोय, अवमान करतायत तुमच्या मताचा. फक्त हितासाठी एकमेकाच्या विरोधात कोर्टात जात आहे ते. आणि त्यांच्याकडून लढणारे उमेदवार, आपणही कुठेतरी विचार करण्याची वेळ आली. आपण कोणासोबत आहेत हे फार चुकीचं होतंय. मी जनतेला, मतदार राजाला विनम्रपूर्वक पोट तिडकीनं आव्हान करतो, उद्या हे निवडून आल्यानंतर असेच भांडणार आहेत, असेच एकामेकाच्या विरोधात कोर्टात जाणार आहेत, श्रेयवादाची लढाई पुन्हा होणार आहे, नावासाठी लढाई पुन्हा होणार आहे. कोण स्टेजवर, कोण कोणाचा नेता, हे सगळे वरती एकच आहेत महायुतीमध्ये. उद्या ह्या कुरवड्या अजितदादाकडून फडणवीस साहेबांना फोन जाईल, फडणवीस साहेबांना परत एकनाथ शिंदेचा फोन जाईल, हे सगळे एकत्रित आहेत. जनता हो, माझ्या मायबाप जनता हो, मतदार राजा, किती दिवस कोपरगावचं वाटोळं आपण करून घ्यायचं. यांच्या वादामध्ये आपलं वाटोळं झालंय, सत्यानाश झालं आपलं. आपण कधी सुधारणार? उद्या मतदान होतं, ते मतदान झालं असतं तर बाजारपेठ पुन्हा फुलली असती, बाजारपेठ सुरळीत चालू झाली असती. लोकांच्या डोक्यावरून जे भयभीत वातावरण तयार झालंय, गंभीर वातावरण तयार झालंय, ती समस्या लोकांची दूर झाली असती. जो तो ज्याच्या त्याच्या कामाला लागला असता. कालपर्यंत पैसे वाटलेत, घराघरात पाकिटं गेलेत, पैसा यांच्याकडे. आज का पैसे बंद केले? काल रात्री का पैसे बंद केले? म्हणजे आज उद्या मतदान म्हणून त्यांनी काल परवापर्यंत पैसे वाटलेत
आता 20 तारखेला मतदान केलं तर पैसे बंद, म्हणजे तुमच्या मताची किंमत फक्त पाकिटावर, त्या पैशावर. हे आपण का समजून घेत नाही? शेवटच्या टप्प्यात पैसे वाटणार आणि 5 वर्ष तुम्ही परत त्यांच्याकडे मत तुमचं मागणी करण्यासाठी जाऊच नाही, येऊच नाही, तुमचं मत विकत घेतायत. आपल्याला का समजत नाही या गोष्टी? किती दिवसांच्या भूल थापाला आपण बळी पडणार? प्रत्येक उमेदवार समजून सांगतो, मी नगराध्यक्ष असताना मी हे केलं, ते केलं, ते केलं. अरे बाबा, तू एकट्याने नाही केलं राजा. तुझ्या सोबत माणसं होते, संघ कार्यकर्ते होते सोबत. एक कुठली मूर्ती घडवण्यासाठी अख्खं कुटुंब काम करतं. ते कुटुंब होतं त्यावेळेस आपलं. मूर्ती घडवण्यापासून, मूर्तीला आकार देण्यापासून, मूर्तीला रंग देण्यापासून, मूर्ती बाजारात विकण्यापर्यंत, ती मूर्ती खरेदीदारापर्यंत अनेक लोक काम करतात. बाबा, एकट्याने नाही केलं. सगळी टीम, सगळं कुटुंब, सगळे निष्ठावंत सोबत होते. आता नाहीये. जनता ठरवणार आहे स्वार्थासाठी कोण कुठं गेलं, निष्ठावंत कोण राहिलं. आणि आज ह्या काळे कोल्हेंचे वाद एकामेकावर कोर्टात जाण्यापर्यंत, निवडून आल्यावर तेच होणार. मग जनता आता हुशार झाली पाहिजे, मतदार राजा आता हुशार झाला पाहिजे. 20 तारीख काय, उद्या जरी तुम्ही निवडणूक घेतली, उद्या जरी मतदान घेतलं तरी महाविकास आघाडी सामोरे जाण्यास तयार आहे. 20 तारखेला जरी घेतलं तरी तयार आहे. 2 हात एक मस्तक. पण 5 वर्ष शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो, माझ्या आईबापाची शपथ घेऊन सांगतो, काम निष्ठेनं करणार या कोपरगाव शहराचं. सपना भरत मोरे या निष्ठेनं काम करणार, महिलांचे प्रश्न जाणून असणारी ती महिला आहे. म्हणून महाविकास आघाडीला सगळ्यांनी संधी द्यावी ही पोटतिडकीनं तळमळीनं सांगतो. तुमचं मत आता विकू नका. तुमचं मत या कोपरगाव शहराच्या विकासासाठी, सुंदर कोपरगाव करण्यासाठी, तुमच्या मनातलं कोपरगाव करण्यासाठी. आता हे जे लोक आहेत नाही का करून घोड्या करतात फक्त श्रेयवादासाठी, या लोकांना आता बाजूला सारा. सगळ्यांना विनंती करतो, मशाल या चिन्हावर आपण भरघोस मताने निवडून देऊन आपली सेवा करण्यासाठी जबाबदारीनं आपण काळजीपूर्वक येत्या 20 तारखेला आपण मतदान करावं. जी काही तारीख निवडणूक आयोग ठरवेल त्या तारखेला मशाल या चिन्हावर आपण या उमेदवाराला, सपना भरत मोरे, आपल्या सेवेसाठी, कोपरगावच्या विकासासाठी, सुंदर कोपरगावसाठी, तुमच्या माझ्या मनातलं कोपरगाव करण्यासाठी मतदान द्यावं अशी मी आग्रहाची तळतळीनं विनंती करतो. आपल्या कोपरगावसाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा.